हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल गेले होते मी मार्केटला आणि एक गिफ्ट घ्यायचं होतं, कारण भाच्याचा बड्डे आहे. तिकडेसुद्धा जायचं होतं मला आज. त्यासाठीच घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर जेव्हा मार्केटला गेली होती त्याचबरोबर हे सारे फ्रूटसुद्धा आणले होते, कारण आजकाल गरमी खूप सुरू आहे आणि फ्रूट खाणं खूपच चांगलं असतं. आपण खाल्ले तरच लहान मुलांनाही फ्रूट खाण्याची सवय लागते, नाहीतर ते बाहेरचं चॉकलेट बिस्किट हेच खात राहतात. त्यामुळे खूप सारे फ्रूट्स घेऊन आले. तर आज मला जायचं होतं बड्डेला. तर या 2 साड्यांपैकी कोणती साडी नेसू हेच समजत नव्हतं. तर फायनली ही साडी नेसण्याचं ठरलं आणि त्यानंतर तयार व्हायला सुरुवात केली. छान असं लाईट वेट हायड्रेशनवालं मॉइश्चरायझर यूज करते. पॉन्ड्सचं हे लाईट जेल हायड्रेशन मॉइश्चरायझर आहे, ते मी यूज करते लाईट जेल. त्या हायड्रेशनवालं मॉइश्चरायझर यूज केलं तर आपली स्किन ऑइली असो किंवा ड्राय असो काहीच फरक पडत नाही आणि स्किनसुद्धा हेल्दी आणि ग्लॉसी दिसते, थोडीशी शाईन येते स्किनमध्ये. आणि जर ऑइली स्किन असेल तर जास्त स्टिकीसुद्धा स्किन वाटत नाही. त्यामुळे कधीही स्किनला मॉइश्चरायझर आहे ते हायड्रेशनवालं यूज करायचं आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडं सेट होईपर्यंत मी बांगड्या वगैरे घालून घेतल्यात. त्यानंतर मग थोडं सेट झाल्यानंतर मेकअप करायला सुरुवात केली. ही शुगरची माझ्याकडे फाउंडेशन स्टिक आहे. फेसवर जस्ट स्वाईप करायची. वन साईडला फाउंडेशन स्टिक आहे आणि दुसऱ्या साईडला ब्रश आहे, त्याने ब्लेंड करायचं असतं. तर हे बघा, आता मी हे फेसवर स्वाईप करून घेतले आहे आणि दुसरी जे साईड आहे तिकडे हे सॉफ्ट असा ब्रश आहे आणि हे फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी ब्लेंड करून घेतले. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की झटपट असा पार्टी मेकअप कसा करायचा. अगदी घरगुती तुमच्याकडे जेही कॉस्मेटिक असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. फाउंडेशन स्टिकर्सची गरज नाही आहे. तर तुमच्याकडे दुसरं कोणतं फाउंडेशन आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मॉइश्चरायझर लावल्यानंतर छान असं फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचं पूर्ण फेसला. त्यानंतर मी लगेचच लिपस्टिक लावून घेतली, कारण लिपस्टिकशिवाय असं लुकच येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा लिपस्टिक लावलं की आपल्याला मेकअप काय करायचं ते समजून येतं. त्यानंतर लगेच काजळ वगैरे लावायला घेतलं, आय मेकअप करायला घेतलं. काजळने सुद्धा डोळे आपले इन्हॅन्स होतात. आणि थोडंसं आईजवर मी हे गोल्डन अशी शिमर होती ती ब्लेंड केली. त्यानंतर हा मेबेलिनचा माझ्याकडे मस्कारा आहे, तो मेबेलिनचा मस्कारा मी अप्लाय करणार आहे. त्याने जरी लायनर लावलं नाही तरी डोळे छान असे दिसतात. जरी तुम्हाला लायनर आवडत नसेल, मला तर लायनर बिलकुल आवडत नाही, त्यासाठी मी फक्त मस्कारा लावते. त्याने डोळे खूप छान होतात. आणि इथेच थोडीशी लिपस्टिक गालावरती चिकबोनवरती थोडंसं ब्लेंड केली आणि त्याच्यावरच हायलायटर लावलं की फेस आपला एकदम शायनी दिसतो. तर हा सिम्पल मेकअप. हे मायग्लॅमचं हायलायटर आहे, ते थोडंसं चिकबोनवर आपण अप्लाय करायचं आहे, ब्लेंड करायचं आहे आणि थोडंसं नोजवरती. त्यामुळे ना स्किन थोडी शाईन करते. जसं तुमचं फेस टर्न करेल तसं ते स्किनमध्ये शाईन दिसते. तर अशा प्रकारे इझी आणि नॉर्मल मेकअप एकदम सिम्पल साध्या पद्धतीने तुम्हीही करू शकता घरच्या घरी. त्यानंतर सिंदूर लावला. हे मरून सिंदूर आहे, नॉर्मलच आहे, जे मार्केटमध्ये मिळतं तेच साधं आहे, ते लावलं. आणि आपल्याकडे एवढ्या साऱ्या प्रकारच्या टिकल्या असतात की त्या समजत नाही की कोणते टिकली लावू. सध्या मी ही टिकली लावली आहे, पण एवढी मोठी टिकली लावण्याची सध्या तरी फॅशन नाही आहे. त्यामुळे मी ती काढली आणि छोटीशी अशी टिकली लावली. तर हे बघा, ही किती सुंदर दिसते. छोटीशी टिकली आहे, ती ॲक्च्युली याच्यामध्ये दिसत नाही, तुम्हाला नंतर दाखवते. त्यानंतर हा छोटासा एक नेकलेस घातला, त्यामुळे लुक गेटअप खूपच छान दिसून येतो. लुक एकदम खूपच छान दिसतो. त्यासाठी मी एक नेकलेस असा, बघा आता किती सुंदर लुक दिसतो आहे. त्यानंतर लगेचच केस विंचरायला घेतले. सर्व मेकअप वगैरे होईपर्यंत, रेडी होईपर्यंत केस वाळून गेले. माझे केस खूप छोटे आहेत, त्यामुळे काय हेअरस्टाईल करायची हेच कळत नाही. पण मी हे असं पुढे पफसारखे केस लावून घेतले, पिनअप करून घेतले. आता ते खूप छोटे दिसत आहेत, पण सुकल्यानंतर खूप छान असे दिसतील, कारण कर्ली असल्यामुळे ते छोटे असले तरी चांगले दिसतात.
तर हा आहे माझं फायनल लूक. कसं मेकअप वाटते तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला माझी मेकअप टेक्निक कशी आवडली की नाही तेही सुद्धा कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही निघालो दोघेजणं बड्डेला. हे तिकडेच डायरेक्ट जॉबवरून येणार होते. तर निवेद बरोबर मस्ती करत करत मी पोचले बड्डे पार्टीमध्ये. इथे सगळे पोचले होते. आम्ही खूपच लवकर गेलो होतो. बड्डेचं डेकोरेशन चालू होतं. त्यानंतर आत्या वगैरे सगळे फॅमिली मेंबर पुन्हा एकदा आम्ही भेटलो. लास्ट टाईम भेटली होतो ते भावाच्या गृहप्रवेशाच्या पार्टीमध्ये. त्यानंतर आज आम्ही भेटलो आहे. तर खूप छान असं एन्जॉय केलं. तर हे बघा माझे केस आता चांगले ड्राय झाले आहेत. तर आता ते चांगले हेल्दी आणि बाउन्सी असे दिसतात. कर्ली असल्यामुळे त्यांचे नॅचरल कर्ल जे आहेत ते खूपच सुंदर दिसतात. त्यानंतर बड्डे पार्टी सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी. छान असे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर जेवून वगैरे छान असं डान्स एन्जॉय करून आम्ही पुन्हा रिटर्न घरी आलो. तर तुमच्याबरोबर मेकअपच आजचा शेअर करायचा होता. त्यासाठी हे व्हिडिओ बनवायचं रिझन होतं. तर हे बघा इथे सगळ्यांचं जेवण वगैरे चाललं आहे. सगळे आम्ही जेवून मोकळे झालो होतो. घरचेच त्यांचे फॅमिली मेंबर जेवायचे बाकी होते. तर त्यांचा मी व्हिडिओ बनवला. त्यानंतर बड्डे बॉयलासुद्धा थोडंसं नाचवलं. तर हा आहे माझा भाचा ज्याचा बड्डे होता. त्यानंतर आजचा दिवस इथेच संपला आणि मग निघालो पुन्हा परतीच्या वाटेला. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.